नमस्कार. आज आपल्या सर्वांनी जे ऐकलं असेल, ज्याला आपण फायब्रॉइड, स्त्रियांचा फायब्रॉइड आजार, तर तो हे गर्भाशय असते त्याच्या भिंतीवर आतमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गाठी याला आपण फायब्रॉइड म्हणतो. फायब्रॉइड हे बहुतांशी नॉन कॅन्सरस असते, म्हणजे त्यामध्ये कॅन्सर असायची शक्यता फार कमी असते. मी डॉक्टर विकास गोरे, स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र व दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ, नाशिक. काय असतात फायब्रॉइडचे लक्षणं? फायब्रॉइडचे लक्षणं म्हणजे मुख्यत्वे त्या स्त्रीला तिच्या मासिक पाळीमध्ये रक्तस्राव हा जास्त प्रमाणात जातो व लवकर पाळी येते, याला आपण मेनोरेजिया म्हणतो. दुसरे लक्षण म्हणजे फायब्रॉइडचे आकार किंवा गाठ मोठी झाल्यामुळे त्यांना गाठ असल्याचे जाणवते, म्हणजे हेवीनेस पोटामध्ये जाणवतो. तिसरं लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांना काही स्त्रियांना याच्यात अपत्यप्राप्ती होण्यास अडथळे येतात, ज्याला आपण इन्फर्टिलिटी असे म्हणतो किंवा वंध्यत्वाची समस्या असं म्हणतो. काही स्त्रियांना फायब्रॉइडची गाठ जास्त झाल्यामुळे ही गर्भपिशवीच्या पुढे आपली लघवीची जागा असते, त्याच्यावर प्रेशर झाल्यामुळे त्यांना लघवीला त्रास होणे, लघवी अडकणे अशा गोष्टी होतात. किंवा हीच गाठ मागे रेक्टम म्हणजे जे गुदद्वाराच्या तिथे जर प्रेस झाली असेल तर त्यांना कधी कॉन्स्टिपेशनचा किंवा मलावरोधाचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर ह्या फायब्रॉइडच्या गाठी जर मागच्या माकड हाडावर जर प्रेस करत असतील तर त्यांना कंबरदुखीचा त्रास जाणवतो. तर ही सारी लक्षणं आपल्याला जर जाणवत असेल तर आपण निश्चितच आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाऊन याबद्दल आपण या शंका समाधान करून घेणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये या सर्व सुविधा ज्या स्त्रियांचे निदान करण्यासाठी व उपचार करण्यासाठी व त्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियासाठी आमचे हॉस्पिटल सुसज्ज आहे. तर आपण याबद्दल काही शंका असल्यास आपण आम्हाला संपर्क साधू शकता. नंबर आम्ही व्हिडिओमध्ये दिलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.